पैठणी साडीतून 12 बाय 2 इंचाचे 2 पीस नॉन ओव्हनला जोडून घेतलेले आहेत। त्यापैकी आता एक पीस घेऊन आपण असा मध्यावरती फोल्ड करायचा आहे। त्यानंतर बॉटम तयार करण्यासाठी 2 इंच वरती आणि 2 इंच खाली खूण करून घ्यायची आणि याला राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे। आता हा आकार आपण कट करून घेऊया। त्यानंतर खुल्या बाजूकडून वरती 1.5 इंचावरती एक खूण करायची आणि ही 1.5 इंचाची खूण आणि 2 इंचावरती केलेली खूण जोडून घेऊया। हा आकार पण कट करून घेऊ। आता हा आकार मिळालेला आहे। त्यानंतर वरच्या बाजूने 2 इंचावरती चेन लावण्यासाठी आपण कट करून घ्यायचा आहे। याच मापाची चेन घेऊन आपण आता ही चेन उलट ठेवून यावरती शिलाई करून घेऊया आणि पुन्हा आपण दाबटीप घालून घेऊया। खालचा भाग जोडून झाल्यानंतर वरचा भाग पण आपण शिलाई करून पुन्हा दाबटीप घालून ही चेन जोडून घ्यायची आहे। चेन जोडून झाल्यानंतर आता आपण दुसरा भाग हा भाग ठेवून कट करून घेऊ। दोन्ही भाग आता व्यवस्थित कट करून झालेले आहेत। एका भागाला आपण आता ही साडीची लेस जोडून घ्यायची आहे आणि चेन लावलेल्या भागाला आपण 12 बाय 10 इंचाचा पीस घेऊन जोडून घ्यायचा आहे। हा पीस खालच्या बाजूने आपले आता हे पॉकेट तयार झालेले आहे आणि लेस पण जोडून झालेली आहे दुसऱ्या भागाला। आता बंद तयार करून घेतलेले आहेत आपण। याची रुंदी 1 इंच आणि लांबी 17 इंच घेतलेली आहे। बंद जोडण्यासाठी बाहेरच्या बाजूने 2 इंच दोन्ही बाजूने अंतर मोजून घ्यायचे आणि हे बंद आपण अशा प्रकारे जोडून घेऊया। दोन्ही भागांना बंद जोडून झाल्यानंतर आता आपण चेनपासून हे पूर्ण अंतर मोजून घ्यायचं आहे। त्यामुळे आपल्याला आता मधला भाग तयार करून घ्यायचा आहे। हे अंतर आपलं 25 इंच आलेलं आहे। 25 इंच लांब आणि 4 इंच रुंदीचा हा पीस आपण काठांना जोडून घेतलेला आहे। आता आपण हा पीस असा फोल्ड करून 5 इंच अंतर मोजून घ्यायचं आहे आणि वरच्या बाजूने आपण अंतर मोजून ही तिरकी रेषा जोडून घेऊया। हा आकार आपण कट करून घेऊ। माझ्याकडून हे अंतर जरा जास्त झालं होतं, ते नंतर आपण कमी करून घेतलेलं आहे। दुसरी बाजू पण आपण अशाच प्रकारे कट करून घ्यायची आहे। आता आपण वरच्या भागाला चेन जोडून घेऊ। चेन जोडून त्यावर दाबटीप घालून घेतलेले आहे आणि दुसरा भाग पण आपण या चेनला जोडून घ्यायचा आहे आणि बंदांवरती आपण दाबटीप घालून घेऊया। चेन जोडून झाल्यानंतर आता आपण चेनच्या भागाकडून हा पीस जोडून घेऊया। हा भाग जोडून घेतलेला आहे। आपला हा थोडासा भाग जास्त झाला होता म्हणून आपण फक्त तो अर्धा इंचच ठेवायचा आहे। जास्तीचा भाग आपण थोडा कट करून घेतलेला आहे दोन्ही बाजूंचा। आपला एक साईडचा भाग जोडून झालेला आहे आणि दुसरी बाजू जोडण्यासाठी आपण बंदांच्या बाजूची जी चेन होती ती आपण अशी वरती धरून याला पिनअप करून घेऊया दोन्ही बाजूंच्या भागाला। आणि आता हा पूर्ण भाग आपण अशा प्रकारे जोडून घेऊया। आता या भागाला आपण शिलाई करून घेतलेली आहे आणि व्यवस्थित आपली ही बॅग आता शिवून झालेली आहे। आपण आता 2 इंच रुंदीची ही पट्टी घेऊन साईडचा भाग असा शिवून घेऊया। त्यामुळे आपल्या बॅगची फिनिशिंग व्यवस्थित दिसेल। आता आपण हा गोट लावून झालेला आहे। आता बॅग आपण सुलट करून घेऊ।
सुलट केल्यानंतर खूपच सुंदर आपली ही बॅग तयार झालेली आहे। आतमध्ये पण भरपूर जागा आहे। बाहेरच्या बाजूने पण आपल्या या बॅगला एक पॉकेट तयार झालेले आहे। बॉटमचा भाग पण खूप सुंदर तयार झालेला आहे। बॅग आवडल्यास नक्की शिवून बघा। व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप आभार। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। धन्यवाद।